निलिमाच्या पतीने तिला पैसे पाठवले तर ती ते पैसे परिसरातील गरीब लोकांवर खर्च करायची. सासू आणि नणंद मनाई करूनही ती गरिबांवर पैसे खर्च करायची. म्हणूनच एक दिवस सासू व नंदेने तिला खोलीत कोंडून बेदम मारहाण केली. विजेचा धक्का देऊन तिला वेड लावले आणि सुमितला फोन करून सांगितले की निलिमा तुझे पैसे सट्ट्यामध्ये हरली आहे, त्यामुळे ती वेडी झाली आहे. जेव्हा सुमित अस्वस्थ अवस्थेत घरी परतला तेव्हा सासू आणि नणंद यांचे भानच हरपले. निलिमाने सकाळी उठून अंगण साफ करून बाहेर चटई पसरवली. काही वेळाने दरवाजा ठोठावला. तिने दार उघडून पाहिले तर काही मुले हातात बॅग घेऊन उभी होती. दार उघडताच तिने त्यांना आत येऊ दिले आणि ते आत जाऊन चटईवर बसून वाचू लागले. निलिमा त्यांची शिकवणी घ्यायची आणि त्यांना धार्मिक शिक्षणही द्यायची. सोबत गीता पाठही शिकवायची. ती धार्मिक मुलगी होती, पण तिच्या सासरच्या घरातील वातावरण पूर्णपणे वेगळे होते. तिची सासू आणि नणंद तिला रात्रंदिवस अपमानित करायचे आणि त्यांना सर्वात जास्त त्रास व्हायचा तो म्हणजे निलिमा सकाळी लवकर उठून पूजापाठ करायची. या गोष्टीचा पण निलिमाने कधीच त्यांच्या कोणत्याही बोलण्याचा उलट उत्तर दिले नाही किंवा तिने तिच्या सकाळच्या पूजेशीही कोणतीही तडजोड केली नाही. कारण निलिमाचा नवरा देशाबाहेर दुबईत होता, त्यामुळे तिचे आयुष्य खूपच कठीण होते. तिने सुमितला अनेक वेळा सांगितले की तिथली नोकरी सोडून इथे येऊन छोटी मोठी मिळेल ती नोकरी कर, मी कमी पैशातही जगू शकेल. पण सुमितची आई आणि बहीण त्याला परत येऊच देत नव्हत्या. तिने त्याला परत यायला सांगितल्यामुळे तिची सासू आणि नणंद तिच्या विरोधात होत्या. शिवाय देवाने तिला लग्नाला 4 वर्ष होऊनही अद्याप मुलाचे सुख दिले नव्हते आणि तिला मूल होणार तरी कसे. सुमित लग्नानंतर अवघ्या 6 दिवसांनीच देशाबाहेर गेला आणि नंतर 2 वर्षांनी परतला आणि परत आल्यावर मेजवानीची मालिका सुरू झाली. मग आई आणि बहिणी त्याला रात्री उशिरापर्यंत आपल्याजवळ बसवून ठेवायच्या. बिचारा जेव्हा कधी उशिरा खोलीत जायचा तेव्हा तो स्वतःही निद्रस्त व्हायचा आणि निलिमाही झोपलेली असायची. आणि दिवसा सासू निलिमाला एक लांबलचक मेनू देत असायची. सांगायची की हे शिजव, ते बनव, आज माझ्या भावांना सुमितला भेटायला यायचं आहे. ती बिचारी मुलगी स्वयंपाकघरात अडकून राहायची. यातच पूर्ण दिवस निघून जायचा. असेच दिवस निघून गेले आणि सुमित जाण्याची वेळ झाली. ज्या दिवशी त्याला जायचे होते निलिमाने त्याला मिठी मारली आणि ती खूप रडली. तिने सुमितला विचारले, तुझा परदेश दौरा कधी संपणार आहे? तर तो म्हणाला की एकदा माझ्या बहिणीच्या जबाबदारीतून मुक्त झालो की मी मोकळा होईल. आज या गोष्टीला 2 वर्ष झाली, पण तो अजूनही परत आला नव्हता. निलिमाने अंगणात बसलेल्या मुलांकडे पाहून हसतच म्हणाली, मुलांनो, उद्या तुम्हाला सर्वांना हा श्लोक पाठ करून यायचा आहे आणि तो मला बोलूनही दाखवायचा आहे. मग मुले जोरात म्हणाली, हो मॅडम. मुले गेल्यानंतर ती उठली आणि स्वयंपाकघरात काम करत असताना तिची छोटी नणंद किचनमध्ये आली आणि म्हणू लागली, वहिनी, आज दुपारी जेवायला व्हेज पुलाव बनवा. माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत. निक्की, आज मला जरा बाहेर जायचं आहे. तुला तर माहीत आहे की दर महिन्याच्या सुरुवातीला सुमित पैसे पाठवतात, तेव्हा मी सीमाच्या घरी जाऊन रेशन पोहोचवते, ती हळुवारपणे म्हणाली. तेव्हा निक्की तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, हो, तुम्ही सगळे पैसे असेच खर्च करा आणि आमच्यापैकी कोणी विचारले तर तुमच्याकडे मात्र 1 पैसाही नसेल. निक्कीच्या बोलण्यावर ती गप्प झाली. तिला सुरुवातीपासूनच सवय होती की तिला जास्त वाद घालायला आवडत नव्हता. तिने निक्कीला सांगितले की ठीक आहे, मी आधी पुलाव बनवते, मग निघते. मग तू स्वतः तुझ्या मैत्रिणींना जेवण वगैरे देऊन दे. निक्की तिच्याकडे टक लावून आईला हाक मारू लागली. काही वेळाने कल्याणीजी धडपडत आणि थरथरत बाहेर आल्या. आता काय झालं, एवढं का ओरडतेस? किचनमध्ये जाता जाता कल्याणीजी यांनी विचारलं. तर निक्की म्हणाली, तुझ्या सुनेचे नखरे तर बघ. मी फक्त म्हणाले की आज माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत तर त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करा, पण बघ, त्यांना रेशन पोहोचवण्यासाठी सीमाच्या इथे जायचं आहे. या संपूर्ण परिसरात कोणीही तिच्या घरी रेशन पोहोचवत नाही, पण यांना तिथे रेशन पोहोचवायला जायचं असतं. संपूर्ण परिसरात कोणी तिच्या तोंडी लागत नाही, कारण ती बाई तिच्या सासू सासऱ्यांना खाऊन गेली आहे.
ज्या बाईला अपशकुनी समजून कोणी तिच्या जवळही जात नाही आणि या तिथे जाऊन तिची अपशकुनी आपल्या घरी घेऊन येतात. कल्याणीजी तिच्याकडे रागाने बघत बोलल्या की ही अगदी खरं बोलत आहे. तू तिच्या घरी जातेस म्हणूनच माझ्या घरी ही पनवती आहे. नेहमीप्रमाणे नीलिमाला त्यांच्या बोलण्याने अस्वस्थ वाटू लागले. तिला त्यांना सांगावेसे वाटले की ही पनवती तुमच्यामुळे चालली आहे. ज्या घरात देवाला पूजले जात नाही, जिथे कोणतीही पूजा केली जात नाही, त्या घराची कशी उन्नती होणार. मानसी तिची मोठी नणंद घरात येत म्हणाली, आई तू कुणाला समजावत आहेस? तुला माहीत आहे की ही गोष्ट वहिनीच्या डोक्यात शिरणार नाही. तसे तुमच्याकडे एवढे पैसे असतील तर आम्हाला द्या, आम्ही काही स्वतःसाठी घेऊ. नीलिमा शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत उभी राहिली, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. ती सुमितला फोन करून 4 गोष्टी वाढवून सांगायच्या की तो तिकडे टेन्शन घ्यायचा. तिने गुपचूप सगळ्यांचा नाश्ता बनवला आणि त्यानंतर पूर्ण घराची सफाई करू लागली. साफसफाई करून झाल्यावर निक्कीच्या मैत्रिणींसाठी जेवण तयार केले आणि जेवण तयार करून झाल्यानंतर ती परत घराबाहेर पडली. बाजारातून रेशन घेऊन ती सीमा दिदी यांच्याकडे पोहोचली तेव्हा सीमा दिदीने तिला थंड लस्सी आणून दिली. तिने सीमा दिदीकडे पाहिले तर ती खूप उदास दिसत होती. तिने सीमा दिदीला विचारलं की सगळं काही ठीक तर आहे ना सीमा दिदी? सीमा दिदी सांगू लागली की मी काय सांगू तुला, खरं तर माझी मोठी मुलगी पायलची 10वीची परीक्षा जवळ आली आहे, पण तिची ट्युशन घ्यायला कोणीही तयार नाही आणि तिची परीक्षेची तयारी अजिबात झालेली नाही. ती खूप रडत होती. मी खूप टेन्शनमध्ये आहे. माझी मुलं मला 100 प्रकारचे प्रश्न विचारतात की असं काय झालं आहे की लोक मला पनवती म्हणू लागले. मला सांग मी काय करू? यात माझा काय दोष होता? जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासूबाईंचे निधन झाले आणि काही दिवसातच माझ्या सासऱ्यांचे निधन झाले आणि मुलांचा जन्म झाल्यावर माझ्या नवऱ्याचा संपूर्ण व्यवसाय संपुष्टात आला आणि तो धक्का त्यांना इतका मनाला लावून घेतला की ते या जगातून निघून गेले आणि लोकांनी मला प्रसिद्ध केले की ही बाई अपशकुनी आहे. कुणीच असं म्हटलं नाही की या बाईवर इतकं मोठं संकट आलं आहे तर तिला धीर देऊ, तिला हिंमत देऊ. पण तुझ्याशिवाय मला कोणीही धीर दिला नाही. तू नसतीस तर कदाचित मी माझ्या मुलांसह कधीच जीव दिला असता. सीमा बोलता बोलता रडू लागली. अरे सीमा दीदी, तुम्ही असे रडू नका, मी आहे ना. आणि राहिली गोष्ट पायलच्या ट्युशनची, तर तिला माझ्याकडे पाठवा, मी संध्याकाळी तिला शिकवेन. नीलिमाने सीमा दीदींचा हात धरून तिला आश्वासन दिले. तेव्हा सीमाचा चेहरा उजळला. सीमाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, देव तुला सर्व सुख देव आणि देव तुला लवकरात लवकर मुलंही देवोत. सीमाची प्रार्थना ऐकून ती किंचित हसली आणि उठून उभी राहिली. ती घरी पोहोचली तेव्हा मानसीचे सासरचे लोक आले होते. तिला पाहून कल्याणीजी म्हणाल्या, ही बघा आली माझी सूनबाई. मानसीच्या होणाऱ्या सासरच्या लोकांसमोर सासूबाई त्यांच्या तोंडून जणू काही साखर बाहेर पडत होती. नमस्कार करत ती त्यांच्या पाया पडली. मग कल्याणीजी तिला म्हणाल्या की जा आणि किचनमध्ये काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था कर आणि मानसीला सोबत मदतीला घेऊन जा. मग ती गुपचूप स्वयंपाकघरात कामासाठी निघून गेली. मानसी ही तिच्या सासरच्या मंडळींसमोर चांगले दाखवण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात आली, पण ती एका बाजूला बसून मोबाईलमध्ये व्यस्त झाली. नीलिमाने तिला 1-2 वेळा काही कामही करायला सांगितल्यावर मानसी मोठे डोळे करून तिच्याकडे पाहू लागली. बिचाऱ्या एकट्या नीलिमाने सर्व पाहुण्यांसाठी जेवण बनवले. नीलिमा खूप दमली होती. किचनमध्ये उभी राहून तिची कंबर मोडली होती, पण अजूनही तिचे काम संपले नव्हते. रात्री उशिरापर्यंत ती आपल्या कामात व्यस्त होती. पाहुणे गेल्यानंतर तिने संपूर्ण स्वयंपाकघर आणि घर स्वच्छ केले. यानंतर तिने दिराचे आणि नंदेचे कपडे इस्त्री केले. या सगळ्यातून मोकळी होऊन ती बेडवर बसणारच होती की तिचा मोबाईल वाजू लागला. तिने नंबर पाहिला तर सुमितचा फोन होता. तिच्या चेहऱ्यावर हळूच हसू उमटले. तिने हॅलो म्हणत फोन कानाला लावला. पलीकडून सुमित म्हणाला, मॅडम तुमच्याकडे तर तुमच्या नवऱ्यासोबत बोलायला अजिबात वेळ नाही. मी इथे तुझ्या आठवणीत बेचैन होऊन कधीपासून तुला फोन लावत आहे, पण तू खूपच जास्त बिझी आहेस वाटतं.
तुला माझी अजिबातच आठवण येत नाही का? पलीकडून सुमित रुसलेल्या स्वरात तिच्याशी बोलत होता. हे ऐकून ती खळखळून हसली आणि खूप गोड स्वरात म्हणाली, तुम्ही मला कधी विसरता, जी तुम्हाला माझी आठवण काढावी लागते. माझ्या तर प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात तुम्हीच आहात. सुमित पलीकडून हसला आणि म्हणाला, अच्छा, तर आता तू मला मस्का लावत आहेस. सुमितच्या बोलण्यावरती हसतच म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी तुम्हाला मस्का लावत आहे. ही साफ चुकीची गोष्ट आहे. सुमित, हो, मग अजून काय बोलू? मला तर हेच बोलावं लागेल ना. तुला तर माझ्याशी बोलायला अजिबात वेळ नाही. दिवसभर आज तुझ्या फोनची वाट पाहिली. आज सुट्टीचा दिवस होता, पण तू कुठे बिझी होतीस माहीत नाही. आज मानसीच्या सासरची मंडळी आली होती. त्यांच्यासाठी जेवण वगैरे काही बनवायचं होतं, म्हणूनच तिथेच बिझी राहिली. आणि मग ती एक एक करून तिची दिनचर्या सांगू लागली. तर पलीकडून सुमित म्हणाला, अरे ठीक आहे, आता बस कर. तू फक्त सगळ्यांची सेवा करण्यातच व्यस्त राहा. आता मी काही दिवसांनी परत येत आहे. मला फक्त काही दिवसांसाठीच यायला मिळेल. तू हे कर, ते कर असेच करत असतेस आणि मग नातेवाईकांच्या घरी येणे जाणे थांबतच नाही. यावेळेस मी कोणत्याही नातेवाईकाच्या घरी किंवा पार्टीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेस फक्त आपण दोघं आणि आपला वेळ असेल. काय विचार आहे? मग हनीमूनला जाऊया का? सुमितच्या बोलण्याने तिचा चेहरा लाल झाला. मग ती बराच वेळ सुमितबरोबर बोलत राहिली आणि बोलता बोलताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठून तिच्या नित्यक्रमानुसार सर्व कामे करू लागली आणि संध्याकाळी सीमा दीदी आपली मुलगी पायलला घेऊन आली तेव्हा तिला शिकवू लागली. पायलला येऊन 2-3 दिवस झाले होते. पायल तिच्याशी आधीच क्लोज होती, पण आता ती जास्तच क्लोज झाली होती. पायल अधूनमधून तिला कामात मदतही करू लागली. आजकाल तिचा दीर अर्पितसुद्धा खूप घरी राहू लागला होता, नाहीतर त्याला त्याच्या मित्रांकडून वेळच मिळत नव्हता. एके दिवशी नीलमला वाटले की तिची तब्येत बरी नाही, म्हणून तिने पायलला तिच्यासोबत तिच्या खोलीत यायला सांगितले, कारण तिला तिथेच पायलला शिकवता येईल. नीलमला पायलला सोबत घेऊन रूममध्ये आली आणि नुकतीच झोपली होती की तेवढ्यात अर्पित दार ठोठावत आला आणि म्हणाला, वहिनी, माझा हा शर्ट जरा प्रेस करून द्या. मला संध्याकाळी माझ्या मित्रांसोबत बाहेर जायचं आहे. नीलिमा हळूच आवाजात म्हणाली, अर्पित, तुम्ही आज मानसी किंवा निक्कीला सांगा प्रेस करायला. प्लीज, माझी तब्येत ठीक नाही. मला उभाही राहता येत नाही. अर्पितने मोठ्याने म्हणाला, हो, माझं काम करताना सगळे आजारी राहतात. तेव्हा नीलिमा पटकन म्हणाली, अर्पित, द्या तो शर्ट माझ्याकडे, मी प्रेस करून देते तुम्हाला. अर्पित शर्ट ठेवून बाहेर निघून गेला. काही वेळाने नीलिमा उठली आणि शर्ट इस्त्री करायला बाहेर जाऊ लागली. तेव्हा पायलने तिच्या हातातून शर्ट घेतला आणि म्हणाली, तुम्ही राहू द्या दीदी, मी करते. तिने प्रेमळ नजरेने पायलकडे पाहिले आणि शर्ट तिच्या हातात दिला आणि परत येऊन बेडवर पडली. काही वेळाने पायल परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर खूप अस्वस्थता होती. नीलिमा पायलला असे पाहताच हैराण झाली आणि तिला विचारले, काय झालं? सर्व ठीक तर आहे ना? दीदी, मला घरी जायचं आहे, मला अस्वस्थ वाटत आहे, असे म्हणत पायलने पटकन तिची बॅग उचलली आणि पटकन बाहेर निघून गेली. तिची अशी विचित्र वागणूक पाहून नीलिमाला तिची काळजी वाटू लागली, पण तिची तब्येत बरी नसल्याने तिने थोडा वेळ आराम केला आणि मग तिच्या दुखऱ्या अंगाने येऊन किचनमध्ये कामं करू लागली. त्यानंतर पुढचे 2 दिवस पायल ट्युशनसाठी आलीच नाही. तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. शिवाय 3-4 वेळा अर्पितने तिच्याबद्दल विचारले तेव्हा तिला धक्काच बसला. संध्याकाळी नीलिमा परत सीमा दीदींच्या घरी पोहोचली आणि तिने पायलला विचारलं, तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला परीक्षेची तयारी करायची नाही का, जे तू इतक्या सुट्ट्या घेत आहेस? आता कुठे तुला क्लासला येऊन 4 दिवस झाले होते आणि आत्तापासून इतक्या सुट्ट्या मला ट्युशनला घेतलेल्या अजिबात सहन होत नाहीत. नीलिमा तिला प्रेमळ स्वरात ओरडली. तर पायल खाली मान घालून गुपचूप उभी राहिली. तेव्हा सीमा म्हणाली, सॉरी, माफ कर नीलिमा, मी पायलला तुझ्याकडे ट्युशनला पाठवू शकत नाही. मी दुसरीकडे ट्युशन पाहिली आहे, ती तिकडे जाऊ शकेल.
सीमा तिची नजर चोरत निलिमाला सांगत होती. तेव्हा निलिमाने सीमाला विचारले, तुम्ही लोक मला सांगणार आहात का काय झालं आहे ते? निलिमाने विचारताच पायल रडायला लागली आणि मग तिने सांगितले की अर्पितने त्या दिवशी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि बहाण्याने तिला स्पर्श करत होता. त्यामुळे ती खूप घाबरली. ही गोष्ट ऐकून जणू निलिमाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती तिथून तावातावाने घरी पोहोचली तर सगळे लोक तिथेच बसले होते आणि अर्पित पण तिथेच बेडवर बसून चहा पीत होता. निलिमाला पाहताच तिची सासू तिच्यावर मोठ्याने ओरडली, कुठे गेली होतीस कधीपासून? आवाज देऊन देऊन माझा गळा दाटून आला. तुला सांगून जाता येत नाही का? ती सरळ अर्पित जवळ जाऊन उभी राहिली आणि जोरात त्याच्या चेहऱ्यावर चापट मारली. हे पाहताच कल्याणीजी मोठ्याने ओरडल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलावर हात उगारण्याची? असं काय केलं त्याने? निलिमाने अर्पितकडे रागाने बघितले आणि म्हणाली, तुमच्याच मुलाला विचारा त्याने काय केलं आहे. याने सीमा दीदीच्या मुलीसोबत गैरवर्तन केले. तेव्हाच मानसी रागाने तिच्याकडे आली आणि तिला पकडून स्वतःकडे ओढले आणि म्हणाली, अच्छा, तर तू आता अनोळखी लोकांमुळे आपल्याच लोकांवर संशय घेशील. तेव्हा कल्याणीजी म्हणाल्या, अरे ही आपल्याला तिचे मानतेच कुठे? निलिमा म्हणू लागली, मला चांगलंच माहीत आहे तुमचा मुलगा कसा आहे ते. आता मी ही गोष्ट सुमितला सांगेन, तेच त्यांची चांगली खबर घेतील. ती अर्पितकडे बघत म्हणाली. तेव्हा सगळे एकमेकांकडे पाहू लागले. मग काही न बोलता ती तिच्या खोलीत आली आणि डोकं धरून बसली. थोड्याच वेळात ते चौघेही आत आले आणि त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्या चौघांनी तिला इतकी मारहाण केली की ती जागेवरच बेशुद्ध झाली आणि जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिच्याजवळ एक डॉक्टर उभा होता. डॉक्टरांनी तिला विजेचे शॉक देण्यास सुरुवात केली. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण घर हादरले आणि आजूबाजूचे लोकही घराबाहेर येऊन भुवया उंचावत एकमेकांना या किंचाळण्याचे आणि रडण्याचे कारण विचारू लागले. मग असेच तिला 3 दिवस विजेचे झटके देण्यात आले, ज्यामुळे तिचा मेंदू बंद पडू लागला आणि तिला विचित्र झटके येऊ लागले, ज्यामुळे ती हसली तर हसतच राहायची आणि रडली तर रडतच राहायची. पण हा झटका काही क्षण टिकायचा आणि मग ती नॉर्मल व्हायची. नंदेने तिचा मोबाईलही हिसकावून घेतला होता, त्यामुळे ती सुमितला काही सांगूही शकत नव्हती. पण या लोकांनी तिचा आणि तिच्या वेडेपणाचा व्हिडिओ बनवला आणि सुमितला पाठवला आणि त्याला सांगितले की तुझी बायको वेडी झाली आहे. तू जे काही पैसे तिला पाठवले होते ती त्या पैशांनी जुगार खेळायची आणि जास्तीच्या लोभापोटी ती ते सर्व पैसे जुगारात हरली. त्यांनी सुमितला अजून बऱ्याच गोष्टी मीठ मिरची घालून सांगितल्या आणि तिकडे तो फक्त ऐकतच होता. त्याला काहीच समजत नव्हते की हे सगळं काय झालं आणि निलिमाला त्याच्याकडून मोबाईल घेऊन सुमितला तिची अवस्था सांगण्याची हिंमतही होत नव्हती. ती दिवसभर खोलीत बसून राहायला लागली आणि ती पूर्ण दिवस फक्त देवाकडे न्याय मागायची. देवानेही तिची प्रार्थना ऐकली. त्या दिवशी निलिमा घरात एकटीच होती जेव्हा सीमा दीदी तिला भेटायला घरी आली. सीमा दीदी तिची अवस्था पाहून रडू लागली आणि म्हणाली, निलिमा, तुला अचानक असं काय झालं आहे? तेव्हा निलिमाने रडून सीमाला सर्व काही सांगितले. दीदी प्लीज माझ्या पतीला माझ्या स्थितीबद्दल सांगा, अन्यथा हे लोक मला ठार मारतील. तेव्हा सीमा म्हणाली, तू मला नंबर दे त्यांचा. निलिमाला आधीपासून सगळ्यांचे नंबर तिच्या डायरीत लिहून ठेवण्याची सवय होती. तिने पटकन डायरी काढली आणि नंबर काढून सीमाला दिला आणि सीमाने ही आपली बहीण असल्याचे कर्तव्य पार पाडले. तिने सुमितला लगेचच फोन केला आणि म्हणाली की सुमित, हे लोक तुझ्या बायकोला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा देत आहेत माहीत नाही. तू लवकर परत ये, नाहीतर हे लोक तुझ्या बायकोचा जीव घेतील. असे म्हणत सीमाने त्याला पूर्ण घडलेली सत्य घटना सांगितली. अर्पितने पायलसोबत जबरदस्ती केली यावरून निलिमाने अर्पितला कानाखाली वाजवली आणि तुझे नाव घेऊन त्याला धमकावले. तेव्हा या लोकांनी वेड लावण्यासाठी तिला विजेचा झटका दिला. हे ऐकून अर्पितने 2 दिवसातच त्याचे तिकीट काढले आणि घरी पोहोचला. तेव्हा ते चौघे पिझ्झा पार्टी करत होते आणि मोठ्याने गाणेही लावले होते. सुमितला आलेलं बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्याने त्यांच्याकडे रागाने पाहिले आणि त्याच्या खोलीकडे जायला निघाला. निलिमाने दाराकडे नजर टाकली तेव्हा समोर अर्पितला पाहून तिला धक्काच बसला. सुमित खाली गुडघ्यांवर तिच्या जवळ खाली बसला आणि तिच्यासमोर दोन्ही हात जोडले. तर निलिमाने त्याचा हात हातात घेऊन त्यावर डोके ठेवून ती जोरजोरात रडू लागली. सुमितने तिला एकदाही रडण्यापासून थांबवले नाही, कारण तिच्या आतील सर्व दुःखे बाहेर यावे अशी त्याची इच्छा होती, जेणेकरून तिला आराम वाटेल. काही वेळाने तिने मान वर केली तेव्हा सुमितने तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले आणि तिला उचलून बेडवर बसवले. तुला आता रडायची अजिबात गरज नाही. आता मी आलोय ना, मी सर्व काही ठीक करेन. सुमितने हे सांगताच तिने त्याच्याकडे समाधानाने पाहिले आणि त्याला पाहत होकारार्थी मान हलवली. मग काही वेळाने त्याने तिचा हात धरून तिला बाहेर आणले. तेव्हा चौघेही आपापसात बोलताना त्याला दिसले. त्यांना येताना पाहून ते पटकन ताठ होऊन बसले. कल्याणीजी यांनी त्याला विचारले, एवढ्या दिवसांनी तू परत आलास आणि तुला तुझ्या आईलाही भेटावंसं वाटलं नाही? कल्याणीजी यांनी विचारल्यावर तो हसला आणि म्हणाला, हो, मला पाहून तुम्हाला धक्काच बसला होता ना, म्हणून मी विचार केला की जोपर्यंत तुम्ही तुमच्या धक्क्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी जाऊन माझ्या पत्नीला भेटून येतो. त्याने मारलेले टोमणे ऐकून चौघेही एकमेकांकडे पाहू लागले. तसे तू येताच तुझ्या बायकोने तुझे आमच्या विरोधात कान भरले असणार. ही आहेच अशी घरात भांडणं लावणारी. मी तुला सांगितलं होतं ना की हिला वेडेपणाचे झटके येतात आणि खूप जास्तच येतात, त्यामुळे शक्यतो तिच्यापासून लांबच राहा. कल्याणीजी आवाजात म्हणाल्या तेव्हा सुमित त्यांना म्हणाला की निलिमा, मला येथे राहून वेडेपणाचे झटके येतात, म्हणूनच मी माझ्या पत्नीसोबत वेगळ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण डॉक्टरांनी मला तसा सल्ला दिला आहे की कुटुंबाची सेवा केल्यानंतरच तिची ही अवस्था झाली आहे. म्हणून मी तिला वेगळे घेऊन जाऊन तिच्यासोबत राहण्याचा विचार केला आहे. कदाचित त्याने तिचे वेडेपण संपेल. सुमितच्या बोलण्यावर ते सगळे एकमेकांकडे पाहू लागले. त्यानंतर त्या क्षणी निलिमासोबत तो घरातून बाहेर निघून गेला. त्याच्या ओव्हरटाईममधून त्याने जे काही पैसे कमावले होते त्याने ते जपून ठेवले होते आणि त्याच्या मित्राच्या मदतीने त्याने निलिमाच्या नावावर एक घर विकत घेतले होते आणि ते भाड्यानेही दिले होते. पण तिची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने ते घर रिकामे करून घेतले होते आणि आता तो तिला घेऊन तिथेच जात होता. एका घरासमोर टॅक्सी आल्यावर तो निलिमासोबत आत आला. घरात फक्त 2 खोल्या होत्या, पण भिंतीवर संगमरवरी फरशा लावलेल्या होत्या. निलिमाने काळजीने घराकडे बघितले आणि म्हणाली, सुमित, याचं भाडं खूप जास्त असेल ना? आपल्याला अजिबात भाडं द्यावं लागणार नाही. सुमितच्या विनोदी शैलीने ती गोंधळून गेली आणि त्याच्याकडे पाहू लागली. तिची परिस्थिती पाहून सुमित हसला आणि म्हणाला, काय झालं माझी प्रिय बायको, तू जरा गोंधळलेली दिसत आहेस. सुमित, तुझे शब्द माझ्या डोक्यावरून जात आहेत. ती जरा चिंतेत बोलली. तेव्हा सुमित जोरात हसला आणि म्हणाला, हे घर भाड्याचे नाही तर आपले स्वतःचे घर आहे. मग जेव्हा सुमितने तिला सगळा प्रकार सांगितला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि निलिमाने सुमितकडे प्रेमाने पाहत त्याला घट्ट मिठी मारली. मग निलिमाने हे घर स्वर्गात बदलले. सुमितला एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती. निलिमालाही एका कंपनीत ऑनलाईन शिकवणीची नोकरी मिळाली होती आणि तिने मुलांना ऑनलाईन शिकवणी देण्यास सुरुवात केली. काही वेळाने देवाने त्यांना जुळी मुलं देऊन सर्वांची तोंड बंद केली. जुळ्या मुलांना सांभाळणे कठीण होते, पण जेव्हा सीमा दीदीही त्यांच्या वरच्या मजल्यावर राहायला आल्या तेव्हा त्यांची ही समस्याही दूर झाली. पायल आणि सीमा दीदींनी मिळून मुलांचा सांभाळ केला. सुरुवातीला कल्याणीजी आणि इतर सर्वांनी त्यांच्याशी संबंध तोडले, पण सुमित आणि निलिमा नाराज असूनही त्यांना भेटायला जायचे. सुमितने स्वतः 2 बहिणी आणि भावाचे लग्न लावून दिले आणि मानसी आणि निक्कीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना नियंत्रणात ठेवले. त्यांच्यात काही सहनशीलतेची कमतरता होती, तर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना मारून मारून वठणीवर आणले होते. अर्पितच्या बायकोने कल्याणीजी यांचे जगणे कठीण केले होते. त्याच दरम्यान कल्याणीजी यांना हृदयविकाराचा झटका आला. नेहमीप्रमाणे मोठ्या मनाने
नीलिमा कल्याणीजी यांना आपल्याजवळ घेऊन आली आणि रात्रंदिवस त्यांची सेवा केली आणि देवाने त्या बदल्यात त्यांना भरपूर काही दिले. सुमितला कंपनीकडून मोठं घर आणि गाडीही मिळाली होती. आता ते आनंदात होते. कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.